मित्रांनो नमस्कार. आपण सर्वजण BLO आहात आणि आपल्याला SIRचे काम सुरू करायचे आहे. ज्यांनी सुरू केले असेल त्यांचे अभिनंदन. ज्यांनी सुरू केले नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. अर्थात हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. मी अगदी EF फॉर्म कसा भरायचा, कोणती माहिती भरायची आणि ॲनोमली या संदर्भातली माहिती कुठे शोधायची या सर्व बाबी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघावा आणि या व्हिडिओनंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. सर्वप्रथम मी या ठिकाणी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. हा व्हिडिओ बघण्यासाठी आपण कृपया आपल्या घरातील इतर मोबाईल ओपन करावा, कारण BLOचं ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आहे. ते सुद्धा या ठिकाणी ओपन करायची वेळ येऊ शकते. चला तर बघूया आपण. मी सर्वप्रथम हा EF फॉर्म सोबत घेतलेला आहे. त्यानंतर 2024ची यादी माझ्याकडे आहे, जी रंगीत यादी आहे, हे आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर 2002ची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. माझ्या गावातील 2002 मधील ह्या 2 याद्या या ठिकाणी आहेत. आणि मी सोबतीला ॲनोमली शोधण्यासाठी माझ्या मतदार यादीमधले ॲनोमली किती आहेत हे शोधण्यासाठी हा टॅब या ठिकाणी ओपन केलेला आहे. सर्वप्रथम सगळ्यात अगोदर काय करायचं ते मी या ठिकाणी सांगतो आहे. तुम्ही गुगल क्रोमवर जाऊन ecinet.eci.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं ॲनोमली शोधता येतं. आता त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या BLO ॲपमध्ये जायचं आहे. BLO ॲपमध्ये गेल्यानंतर सर्वात शेवटी लॉग इन ऑन ECINet वेब या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लोकेशन ऑन करायचं आहे. आता तुम्ही ज्या मोबाईलवर ecinet.eci.gov.in ही वेबसाईट ओपन केली होती त्याच ठिकाणी वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन युजिंग QR फॉर BLO ओनली यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक QR कोड ओपन होईल. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्कॅन QR कोड हे तुमच्या मोबाईलवर म्हणजेच तुमच्या BLOच्या ॲपवर ऑप्शन दिसेल. त्याला क्लिक करायचं आणि तुम्ही ज्या मोबाईलवरून QR कोड स्कॅन करत आहात आता त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती तुम्हाला आलेली आढळेल. तेथून तुम्ही ॲनोमली सर्च करायचं आहे आणि ती यादी तुमच्या पुढे येईल. त्या यादीतून तुम्हाला आपल्याला दिलेल्या EF फॉर्ममधील संबंधित अनुक्रमांकाचे ॲनोमली फॉर्म बाजूला काढायचे आहेत. ॲनोमली फॉर्मच्या संदर्भामध्ये पुढे जेव्हा आपल्याला गरज पडेल त्यावेळेला मी तुम्हाला माहिती देईल. आता बघूया आपला जो EF फॉर्म आहे त्या EF फॉर्मवर कोणती माहिती भरायची आहे. बघा माझ्याकडे 2002च्या याद्या आहेत आणि 2024ची यादी आहे. आता हा जो मतदार आहे, उदाहरणार्थ माझ्याकडे या अनुक्रमांकाचा मतदार आहे. मी त्याच अनुक्रमांकाच्या मतदाराकडे आता जातो आहे. माझ्या यादीमधील तो मतदार या ठिकाणी मला दिसत आहे. आता मी त्यांचं C2 केलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ही महिला 2002च्या यादीमध्ये या गावामध्ये नव्हती. म्हणून या महिला मतदाराचे त्यांच्या आई वडील आजी आजोबा यापैकी एका जणाची माहिती मी घेऊन ती अपडेट केलेली आहे. आता काय करायचं आहे ते आपण नीट लक्ष देऊन ऐकावं. या फॉर्ममध्ये या 2 बाजू आहेत. ही एक बाजू आहे आणि ही
उजवीकडची एक बाजू आहे. लक्षात घ्या, या मतदाराचे 2002 मधील, मग तो C1 असेल की C2 असेल, दोन्ही ठिकाणी 2002च्या यादीतीलच मजकूर लिहायचा आहे. मग सर्वप्रथम आपण यापूर्वी जे या मतदाराला मॅप केलेलं आहे आणि ते मॅपिंग या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. आता हे मतदार C2 असल्यामुळे मी यांचा उजवीकडील रकाना भरणार आहे. डावीकडील रकाना फक्त आणि फक्त C1 वाल्यांचाच भरायचा आहे. उजवीकडील रकाना C2 वाल्यांचा भरायचा आहे. आता C2 वाल्यांचा या ठिकाणी मी ज्या अनुक्रमांकावर आणि ज्यांचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय पुन्हा एक वेळा, मी यांचा C2 करत असताना त्यांचा विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक नोंदवलेला आहे. ही माहिती माझ्याच मोबाईलमध्ये आहे. आता ती कुठे आहे ते पण आपण बघू, परंतु तत्पूर्वी हा फॉर्म पूर्ण करूया. लक्षात घ्या, या ठिकाणी मी माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती जी तुमच्या ॲपमध्येच आहे ती माहिती मला या ठिकाणी लिहायची आहे. आता लक्षात ठेवा, ती माहिती लिहित असताना मी जो आत्ता तुम्हाला अनुक्रमांक आणि भाग क्रमांक सांगितला तोच मतदारसंघाचा क्रमांक, यादीचा भाग क्रमांक आणि अनुक्रमांक येथे टाकायचा आहे. त्यानंतर संबंधिताची म्हणजे या मतदाराची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. या मतदाराचा या ठिकाणचा आई, वडील, आजी, आजोबा जे काही तुम्हाला या ठिकाणी दिसतात, सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जन्मतारीख, त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचा मोबाईल क्रमांक, वडिलाचे नाव आणि आईचे नाव, एवढ्या गोष्टी 100% घ्यायच्या आहेत. म्हणजे आई आणि वडील यांचे नाव आणि मोबाईल नंबर एवढा तुम्हाला घ्यायचाच आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर संबंधित मतदाराची या ठिकाणी सही घ्यायची आहे आणि तुमची सही या ठिकाणी करायची आहे. त्यानंतरच हा फॉर्म तुम्हाला अपलोड करता येणार आहे. मग आता हा अपलोड कसा करायचा आणि याच्यामध्ये मी आत्ताच जे तुम्हाला सांगितलं ती माहिती नेमकी कुठे आहे ती आपण बघूया. चला, मी BLO ॲप ओपन करतोय आणि या ठिकाणी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR ओपन करतोय, माझी लँग्वेज निवडतोय आणि सबमिट म्हणतोय. आता बघा, इथे आपण EF डॅशबोर्ड आहे त्याला क्लिक करायची आपल्याला गरज नाही. EF डिस्ट्रीब्युशन ट्रॅकर आहे त्यालाही आपल्याला या ठिकाणी क्लिक करायची गरज नाही. फिल इन्युमेरेशन फॉर्म यावर आपण क्लिक करूया. बघा, आता मी ज्या क्रमांकाचा मतदार या ठिकाणी शोधला आहे तो क्रमांक या ठिकाणी मी टाकतो आहे. त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. आता मी फिल फॉर्म म्हणतोय. लक्षात घ्या, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की या महिलेच्या वडिलाचं नाव मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता ते नाव तुम्हाला तुमच्या EF फॉर्मवरील उजव्या बाजूला नोंदवायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणचा इथलाच मतदारसंघ तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचा आहे, यादीचा भाग क्रमांक नोंदवायचा आहे आणि अनुक्रमांक नोंदवायचा आहे. या महिलेच्या वडिलांचं नाव या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे, परंतु यांच्या आईचं नाव उपलब्ध नाही. म्हणून याच मतदारसंघाच्या याच अनुक्रमांकावर यांच्यापेक्षा अगोदर किंवा यांच्यापेक्षा नंतर ते नाव त्या मतदार यादीच्या भागामध्ये अनुक्रमांकावर असणार आहे. ते तुम्ही शोधू शकता किंवा संबंधिताला डायरेक्टली फोन करून
आपण माहिती मागू शकता. BLO मॅपमध्ये या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत. व्हेरीफाय अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला दुसरं पेज ओपन होईल आणि त्यामध्ये वरती मतदाराचं नाव, त्याचा विधानसभा अनुक्रमांक, पार्ट क्रमांक या सर्व गोष्टी वरती दिलेल्या तुम्हाला दिसतील. आता या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे, जी EF फॉर्मवर सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आधार नंबर असेल तर तो टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि आईचं नाव टाकायचं आहे. जे कंपल्सरी आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर तुम्हाला EF आणि फोटो फॉर्म अपलोड करायचे आहेत. सगळ्यात शेवटी अपलोड पेज 1 या ठिकाणी तुम्हाला या EF फॉर्मचा फोटो टाकायचा आहे. तुम्ही 1 वर क्लिक करून तो करू शकता. आणि 2 संदर्भामध्ये आपल्याला निर्देश काय आहेत ते अद्यापपर्यंत कळले नाही, ते आपण लवकरच जाणून घेऊया. त्यानंतर अपलोड न्यू फोटो ऑफ इलेक्टर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक तर तुमचा फ्रंट कॅमेरा ओपन करून किंवा बॅक कॅमेरा ओपन करून या संबंधित मतदाराचा फोटो तुम्हाला घेता येईल. अशा वेळेला बॅक कॅमेरा ओपन करून तुम्हाला या EF फॉर्मवर जो फोटो चिटकवण्यासाठी दिलेला आहे त्याचा फोटो आपण काढून या ठिकाणी अपलोड करू शकतो. चला, तर इथपर्यंत आपण आलो आहोत. एवढी प्रोसेस जरी आपण पूर्ण केली तरी आपले काम जवळजवळ 99% झालेलं आहे. इथून पुढच्या बाबी ज्या आहेत त्या पुढील व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. तर आपण आता सर्व गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. BLO मॅप या टॅब अंतर्गत. त्याच्यानंतर पुढची टॅब आहे सिस्टम सजेस्टेड. आता या ठिकाणी इथे जी माहिती आपल्याला भरायची आहे ती आपल्याकडेच उपलब्ध असलेल्या माहितीमधून आहे. या ठिकाणी ज्यांचे आजी आजोबांना आपण प्रोगनी म्हणून ॲड केलेलं आहे त्यांची नावं या ठिकाणी येणार आहेत. ती आपण घ्यायची, ती सर्च करायची. आपल्याला जर ती सर्च करायची असतील तर या ठिकाणी आपण ती सर्च करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा वरचा तिसरा मुद्दा आहे करंट एनरोल डिटेल्स ऑफ ॲज ऑफ 2025. या ठिकाणी सर्च इलेक्टर इन प्रिव्हियस SIR 2002च्या SIRमध्ये तुम्हाला इथेच त्याला सर्च करता येऊ शकतं. त्यानंतर इलेक्टर इज प्रोगनी ऑफ 2002 इलेक्टर 2002च्या यादीमधील इलेक्टर्स या ठिकाणावरून तुम्हाला शोधता येतील. इलेक्टर इज प्रोगनी ऑफ 2025-26 इलेक्टर म्हणजे तुम्हाला नेमकं ऑप्शन कोणतं निवडायचं आहे ते 4 ऑप्शन या ठिकाणी आहेत. आणि जर संबंधित मतदार कुठेही लिंकेज नसेल तर नो लिंकेज विथ लास्ट SIR करायचं आहे. अशा पद्धतीनं अगदी सहज आणि सोपे हा फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. यानंतरचे जे ऑप्शन आहेत ते वेळोवेळी जसे आपल्याला अपडेट होतील त्या पद्धतीनं आपण ते अपडेट करूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी आपणास या ठिकाणी शाश्वती देऊ इच्छितो, जर आपण हा व्हिडिओ पूर्ण आणि व्यवस्थित पाहिला असेल तर तुमचं या SIRचं काम जास्तीत जास्त 10 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. धन्यवाद.